ज्या मुलांची तक्रार असते किंवा पॅरेंट्सची तक्रार असते की आमची मुलं अभ्यास करत नाहीत वगैरे, तर अशा मुलांसाठी खास करून हा गणेश रुद्राक्ष अतिशय उत्तम आहे. गणेश रुद्राक्ष मुलांची एकाग्रता वाढवतो, सगळ्यात पहिले त्यांची स्मरणशक्ती वाढवतो. त्याच्यामुळे हा गणेश रुद्राक्ष त्या मुलांना गळ्यात घालावा, कारण प्रत्येक स्कूलमध्ये हातामध्ये ब्रेसलेट्स वगैरे मुलांना चालत नाही, म्हणून हा गळ्यामध्ये घालावा. गणेश रुद्राक्ष हा नेपाळी रुद्राक्ष आहे, विथ सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे आणि मुलांसाठी अतिशय उत्तम. पण मुलं ही 7 वर्षाच्या पुढची असावी, मुलं 7 वर्षाच्या पुढची असावीत. अभ्यासासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी हा गणेश रुद्राक्ष खूप छान आहे. गणेश रुद्राक्ष म्हणले की लोक घाबरतात, त्याचे खूप नियम असतील, नियम पाळायला पाहिजेत, पण काहीही गरज नसते. जे पूजून तुम्ही घालता त्याची एक वेगळ्या कारणाने जेव्हा तुम्ही पूजा करता ना, तेव्हा तुम्हाला कुठलाही रुद्राक्ष हा नियम पाळूनच घालावा लागतो. पण ज्याची तुम्ही पूजा न करता, म्हणजे ज्या कारणांसाठी तुम्हाला घालायचा, आता हा स्टडीसाठी आहे तर त्याला फक्त साधारण गणेश आपल्या शिवशंकराच्या पिंडीला महादेवाच्या लावायचं आणि मुलाच्या गळ्यामध्ये घालायचं. इतकी साधी सोपी त्याची पद्धत आहे. पूजा वगैरे करत बसायचं नाही. रुद्राक्ष त्याच्या एनर्जीनी त्याचं काम करतो. जसं मी मगाशी सांगितलं, एनर्जीवर तुमचा ट्रस्ट आहे की नाहीये, एनर्जीला काडीचीही गरज नाहीये, तुमच्यावर तुमचा ट्रस्ट आहे की नाही ते जाणून घ्यायची. एनर्जी त्याचं काम मात्र करते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हा रुद्राक्ष वापराल, तुम्हाला स्वतःलाच तुमच्या मुलांमध्ये बदल जाणवतील. कारण गणेश म्हणजे विद्येची देवता आहे. जशी सरस्वती आहे तशी गणेश हा बुद्धीचाही देवता आहे. आणि आपण प्रत्येक वेळी श्री गणेशा आधी लिहितो, श्री लिहितो. हे सगळं गणेशाची जी निगडीत आहे, त्याची एनर्जी मात्र ती तुमच्याच मुलांसाठी काम करेल. त्याच्यामुळे तुम्ही हे गळ्यामध्ये जे काही रुद्राक्ष आहे माळ, ती तुम्ही मुलांना बिनधास्त घाला.